नमस्कार, मी गीतांजली ठाकरे तरुण भारत लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। विश्वमांगल्य सभा ही आपल्या सगळ्यांना परिचित आहेच, पण त्या सभेच्या आपल्यासाठी भेटायला पूजाताई पाठक या क्षेत्रीय प्रचारक ज्या आहेत आपल्याला भेटायला आलेल्या आहेत। तर सगळ्यात आधी त्यांचा परिचय आणि विश्वमांगल्य सभा काय आहे हे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया। पूजाताई, आपला परिचय देत विश्वमांगल्य सभेचं काय कार्य आहे ते जर आम्हाला कळवा। नमस्कार, मी कुमारी पूजा पाठक, विश्वमांगल्य सभेची क्षेत्र संघटन मंत्री आहे, पूर्णवेळ प्रचारक आहे आणि इंदोर केंद्र करून माझा प्रवास असतो। विश्वमांगल्य सभा हे 2010 पासून सुरू असलेलं संघटन आहे, ज्याची सुरुवात नागपूरमधनं झाली। नागपूरमधनं सुरू होऊन आज पूर्ण भारतामध्ये 27 प्रांतांमध्ये हे कार्य आहे। विश्वमांगल्य सभेचा मुख्य उद्देश म्हणजे आज आपण जी कुटुंब व्यवस्था पाहतो आहे त्या कुटुंब व्यवस्थेचा पाया म्हणजे घरातली आई, त्या आईला आजच्या काळानुसार सक्षम करणे हा विश्वमांगल्य सभेचा विषय आहे। म्हणजे आजपर्यंत आपण महिला सशक्तीकरणावर भरपूर कार्य पाहिले। महिलांना सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे, त्यांना त्यांचे लीगल राईट्स, सोशल राईट्स या सर्व बद्दलचं अवेअरनेस आणणे, हे सगळं आपण पाहतो। पण त्या महिलेचं जे मूळ स्वरूप आहे, जे ईश्वरानेच तिला दिलेलं आहे, जी निसर्गाचीच देण आहे, ते म्हणजे त्या महिलेचं मातृत्व। विश्वमांगल्य सभा या मातृत्व सशक्तीकरणावर म्हणजेच एम्पॉवरिंग मदरहुड यावर कार्य करते आहे। 15 वर्षांमध्ये हे कार्य करता करता आम्हाला समाजामध्ये हाच उद्देश आणि हाच एक विषय न्यायचा आहे की येत्या काळामध्ये जेव्हा एक महिला आपला परिचय करून देणार तेव्हा तिने हे नक्की सांगावं की आधी मी 2 मुलांची आई आहे, नंतर मी डॉक्टर आहे, आधी मी 2 मुलांची आई आहे, नंतर मी इंजिनियर आहे। म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनियर, वकील होणं हे एक करिअर आहे, त्याचप्रमाणे आई होणं हा सुद्धा एक करिअरचा भाग आहे, हे तिने सांगायला हवं। जेव्हा या विषयाकडे आम्ही हा माझा विषय आहे, हा मला देवाने दिलेला आहे, निसर्गाने दिलेला आहे आणि तो मला सांभाळून ठेवायचा आहे, या दृष्टीने जेव्हा पाहणार तेव्हा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणारी भारताची पिढी ही देशाचा, धर्माचा विचार करणारी नक्कीच निर्माण होणार, यात काही शंका नाही। त्यामुळे मातृत्व निर्माण, मातृत्व सशक्तीकरण, आईला या सर्व विषयांमध्ये जागरूकता आणणे हाच विश्वमांगल्य सभेचा मुख्य विषय आहे। अरे वा, सुंदर। ताई, आताच अहिल्याबाई होळकरांचं 300वे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे, तर या वर्षानिमित्ताने मला असं वाटतं की तुम्ही नवीन अहिल्यांपर्यंत कशा पोहोचता आहात किंवा जुनी अहिल्या आणि आपल्यातली अहिल्या यांच्यातला फरक किंवा ताळमेळ तुम्ही कसं बसवणार? नक्की, खूप छान हा प्रश्न त्यांनी इथे विचारला आणि मला सांगायला आनंद होतोय की विश्वमांगल्य सभेच्या माध्यमातून आम्ही अहिल्यादेवींच्या या 300व्या जन्मशताब्दी निमित्त संपूर्ण भारतामध्ये अहिल्यादेवींवर एक नाटक घेतो आहे, ज्याचं नाव आहे राष्ट्र समर्था देवी अहिल्या की पुण्यगाथा। हे नाट्यमंचन हिंदीमध्ये आम्ही बनवलेलं आहे, कारण आज पूर्ण भारतात त्यांचं चरित्र पोचवण्याकरता आम्हाला हिंदी भाषेचा उपयोग करणं आवश्यक आहे। 51 ठिकाणी हा कार्यक्रम व्हावा हा आमचा संकल्प आहे, ज्यामध्ये उल्लेखनीय नाटकं जी आतापर्यंत झाली ती म्हणजे आमची राजधानी दिल्ली, जयपूर, भोपाळ आणि अशा भारतातल्या सगळ्याच मुख्य ठिकाणी, ज्यामध्ये हैदराबाद म्हणजे भाग्यनगर सुद्धा येतं। तर आजपर्यंत भारतात 25 ठिकाणी हे नाटकं झाले, ही नाटकांची प्रयोग झालेली आहेत आणि या माध्यमातून 75,000 दर्शकांपर्यंत आम्ही हा विषय पोहोचवला आहे। जो विषय त्यांनी म्हटला की आधुनिक काळातल्या अहिल्यापर्यंत आम्ही कसं पोहोचणार, तर त्याच करता आम्ही हा नाटकाचा खूप छान असा उपयोग करून घेतलेला आहे। कारण नाटक हा एक असा भाग असतो ज्यामध्ये पूर्ण परिवार एकत्रित होतो। जरी हे कार्य विश्वमांगल्य सभेचं आईला मातृत्व सशक्तीकरणासाठी कार्य करणारं आहे, पण ती मातृत्वची शक्ती जी आहे ती जाणून घेण्यासाठी आज पूर्ण परिवाराला पण एकत्र येण्याची गरज आहे। त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचं कर्तृत्व, अहिल्यादेवींचं शासनातलं त्यांचं महत्व, अहिल्यादेवींची दूरदृष्टी, त्यांची उद्यमिता, हे सगळेच विषय आजच्या महिलेनी कसे घेणे गरजेचे आहे। त्यातनं तिचा मातृत्व हा विषय पण सुटलेला नाही, कारण आज अहिल्यादेवींचं चरित्र जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला लक्षात येतं की त्यांनी त्यांच्या मुलाला सुद्धा दंड देण्यापासून त्या मागे नाही आल्या। आजच्या काळात जेव्हा आम्ही आमच्या घरातल्या मुलांचा विचार करतो तेव्हा एक छोटीशीही चूक झाली तर आम्ही म्हणतो ठीक आहे ना, चालतं, पण आज छोट्या छोट्या चुकांमधनच मुलं शिकत असतात। त्यामुळे आज असे भरपूर विषय नाटकाच्या माध्यमातून जे विमर्श आहेत, जे नॅरेटिव्ह आहेत ते सेट करून आणि आत्ताच्या काळातल्या अहिल्याला
हे सगळे नॅरेटिव्ह तिने तिच्या आयुष्यात पण आणावे आणि ते प्रस्थापित करावे, हा प्रयोग आणि हा एक खूप छान असा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही सध्या करतो आहे. खूप सुंदर. ताई, आतापर्यंत ही जी आपली नाटिका आहे, ही नाटिका आपण हिंदीमध्ये सादर करीत आहोत. याचे साधारणतः पूर्ण भारतामध्ये किती प्रयोग होणार आहेत, किती प्रयोग झाले आहेत आणि महाराष्ट्रात कुठे कुठे झालेत आणि कधीपासून होणार आहेत, याची जरा माहिती द्या ना. नक्की. विश्वमांगल्य सभेने आम्ही पूर्ण भारतामध्ये 51 शहरांमध्ये हे प्रयोग होतील असा एक संकल्प केलेला आहे. आणि या संकल्पाला सिद्धी देण्याकरता गेल्या 3 महिन्यांपासून आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यात 25 शहरांमध्ये कार्यक्रम आतापर्यंत आपले झाले आहेत. महाराष्ट्रात उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या सहयोगाने जळगावला हा प्रयोग पहिल्यांदा आता होतो आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे की जळगावपासून या प्रयोगांची सुरुवात होते आहे आणि ती पण महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. आणि उल्लेखनीय असं की आतापर्यंत दिल्ली सरकारने, जयपूरमध्ये राजस्थान सरकारने आणि मध्य प्रदेश सरकारने सगळ्याच ठिकाणी शासनाच्याच माध्यमातून हे कार्यक्रम झाले आणि आता हा प्रयोग महाराष्ट्रात होतो आहे. आणि जिथने याची सुरुवात झाली म्हणजे नागपूरलाच हे नाटक लिहिलं गेलं, नागपूरच्याच कलाकारांनी या नाटकामध्ये काम केलेलं आहे, ज्यामध्ये 35 कलाकार आहेत आणि नागपूरचेच दिग्दर्शक सुद्धा आहेत, सुबोध सुरजीकर. त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेलं हे नाटक, महाराष्ट्रातच तयार झालेलं हे नाटक आता पहिल्यांदा जळगावमध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होणार, हा खूप आनंदाचा विषय आहे. अरे वा, म्हणजे याच्यामध्ये आपण एकाच वेळेला 35 कलाकारांना मंचावर पाहू शकणार आहोत. नक्की. सुंदर सुंदर. ही संकल्पना खरंच खूप सुंदर आहे. मला अजून एक या बाबतीत असं विचारायचं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्र सरकारचा हा पहिला प्रयोग जळगावमध्ये होतोय, अर्थातच जळगावचं नाट्यगृह म्हणजे छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहातच तो असणार आणि 10 तारखेला आपण सांगितलं आहे. तर मला असं वाटतं की हा नाटकामध्ये जे काही स्वरूप आपण महिलांसाठी मांडणार आहोत किंवा ज्या काही महिलांसाठी नवीन आधुनिक अहिल्या म्हणून आपण जे म्हटल्यात ते सगळं सादरीकरण करणार आहोत. तर या अहिल्यांना आणि आताच्या अहिल्यांना जे तुम्ही जोडणारं हे नाटक बनवलं, याची संकल्पना कुठून आली बरं आणि हे तुम्हाला का मांडावं असं वाटलं? पहा, आताच्या काळामध्ये आम्ही पाहतो छोट्या छोट्या गोष्टींमधनं आमची मुलं डिप्रेशनमध्ये जातात आहे. आज आई म्हणून एक महिला जेव्हा आपली भूमिका निभावते तेव्हा भरपूर वेगळ्या वेगळ्या माध्यमातनं असे नॅरेटिव्ह सेट केल्या जातात की ती किती बिचारी आहे, तिला किती वर्कलोड आहे, तिला फक्त घरात राहावं लागतं, तिला स्वातंत्र्य नाहीये. पण आज अहिल्यादेवींचं चरित्र जेव्हा आम्ही वाचतो, त्यांच्या चरित्रातले जेव्हा विविध पैलू आम्ही पाहतो, तेव्हा लक्षात येतं की आज 300 वर्षांपूर्वी एका विधवा महिलेनी, एका अशा महिलेनी जी खूप छोट्याशा गावातनं आलेली होती, तिने एवढा मोठा राज्यकारभार सांभाळला. त्यांच्या चरित्रामध्ये आम्हाला आणखी एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे काशी विश्वनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार. भारतातल्या 12ही ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहेच, परंतु काशी विश्वनाथाच्या जीर्णोद्धारासोबत महत्वाची गोष्ट अशी की तिथल्या काशी विश्वेश्वराची प्राणप्रतिष्ठा सुद्धा अहिल्यादेवींनी केली. त्यामुळे जे आज आम्ही ऐकतो की महिलांना समान अधिकार नव्हते किंवा भारतात स्त्री पुरुष समानता नव्हती, ती अहिल्यादेवींच्या चरित्रातनं आम्हाला पाहायला मिळते की आज 300 वर्षांपूर्वी एक विधवा महिला, एक धनगर समाजातली महिला आणि एक अशी महिला जिचं ते राज्य सुद्धा नव्हतं, त्या महिलेनी तिथे ते महादेवाची प्राणप्रतिष्ठा करणे म्हणजे कुठेही जातीभेद किंवा कुठेही स्त्री पुरुष असमानता हा विषय त्या काळात सुद्धा भारतात नव्हता. आणि हाच सगळा विषय अभ्यास करून आम्ही हा प्रयत्न केला की आजच्या आधुनिक महिलेला हे विषय माहिती असावे. तिने हा विचार करू नये की माझ्याकडे तर काहीच नाहीये, मी तर एक अशी महिला आहे की मला आज घरात सगळं असूनही नोकरी करायला जावं लागणार का, तर मला माझं एक स्टेटस बनवायचं आहे, मला माझी एक जागा निर्माण करायची आहे. ती जागा भारतीय परंपरेने महिलांना आधीपासून दिलेली आहे. आजही भारताचा इतिहास आम्ही पाहिला तर जिजामातांचं उदाहरण आम्हाला दिसतं, आज राणी लक्ष्मीबाईचं उदाहरण आम्हाला दिसतं. कितीतरी असे क्रांतिकारक संत सत्पुरुष आहे ज्यांना जन्माला घालणारी एक स्त्रीच आहे. त्यामुळे त्या स्त्रीने हा विचार कधीच केला नाही की मी खूप छोटं काहीतरी काम करते, माझ्या कार्याला काय महत्व आहे. तिने ते कार्य करून दाखवलं आणि हेच कार्य अहिल्यादेवींच्या चरित्रातनं आम्हाला शिकायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या या चरित्रातले अजून असे भरपूर पैलू आम्हाला या नाटकातनं मिळतील, पाहायला मिळतील, उमजून घ्यायला मिळतील की जे आत्ताच्या काळात सुद्धा आम्हाला आवश्यक आहेत, ज्याला आपण कंटेम्पररी मदरहूड म्हणू शकतो. की आजच्या काळात आधुनिकतेचा सगळा समन्वय घेत
एक कालसापेक्ष मातृत्व कसं असावं याचा एक खूप छान असा विषय आणि एक खूप छान असा संदेश या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे. आणि तोच नाटकाचा प्रयोग जो जळगावला होतोय, त्यांनी सांगितलं, मी परत एकदा सगळ्यांना आवाहन करेन की 10 तारखेला छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये संध्याकाळी 6 वाजता हा प्रयोग होतो आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या नाटकाला अवश्य यावे. आमचं तरुण भारतची नारी शक्ती म्हणून एक विचार मंच आहे, तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांना आव्हानही करा आणि आमच्या तरुणींनाही तुम्ही आवाहन करा की या नाटकासाठी तुम्ही नक्कीच या आणि तुमच्या नाटकाची विशेषता ही तुम्ही सांगितलीच आहे. नक्की. माझा तरुण भारताच्या या नारी शक्ती विचार मंचाला खूप खूप आग्रह आहे की तुम्ही हे नाटक पाहायला नक्की या. आणि फक्त नारी शक्ती मंचच नाही, तर आज जळगावमध्ये कार्य करणाऱ्या, महिलांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्याच महिला संघटनांना माझं हे आवाहन आहे की अहिल्यादेवींचं चरित्र पाहण्याकरता तुम्ही या नाटकामध्ये नक्की या. आज नाटक जेव्हा आपण पाहतो, एखादं पुस्तक आपण वाचायला घेतलं, एखादं भाषण आपण ऐकायला घेतलं, त्यातनं आपल्याला जे कळेल त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात आणि त्याहीपेक्षा अधिक प्रेरणा देणारं असं व्हिज्युअल, ऑडिओ व्हिज्युअल हे सगळं नाटकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे माझा सगळ्या महिला शक्तीला हा खूप खूप आग्रहाचं निमंत्रण समजा, आवाहन समजा. तुम्ही या नाटकाला या आणि सपरिवार या. सोबतच तरुण वर्गाला मला हे नक्की सांगायला आवडेल, कारण आज आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनं डिप्रेस होतो की मला कमी मार्क मिळाले, माझं करिअर चांगलं होत नाहीये, किंवा माझ्या आयुष्यातली एखादी व्यक्ती माझ्या जवळ आता नाहीये. पण आज अहिल्यादेवींच्या चरित्रात त्यांचे पती खूप आधी गेले, त्यांचा मुलगा गेला, त्यांचे सासरे गेले, इतके सगळे जवळचे लोक गेल्यानंतर सुद्धा, इतक्या दुःखात एखादी व्यक्ती असताना सुद्धा आपल्या कर्तृत्वापासून त्या कधीच परावृत्त झाल्या नाही. ही खूप मोठी प्रेरणा आजच्या तरुण पिढीला आपल्याला द्यायची आहे. त्यामुळे तरुण पिढीने पण मोठ्या संख्येमध्ये या कार्यक्रमाला, या नाटकाला येऊन अहिल्यादेवींच्या जीवनातनं प्रेरणा घ्यावी, ही माझी त्यांना विनंती आहे, आग्रह आहे. धन्यवाद. भारत माता की जय. धन्यवाद ताई.